राज्यात मराठा आरक्षणासाठी आंदोलन चिघळत चालले असताना सांगली जिल्ह्यातही आंदोलनाची तीव्रता वाढली आहे। मराठा समाजाला आरक्षण देण्यासह मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी खासदार आमदारांसह लोकप्रतिनिधींनी लाक्षणिक उपोषण केले। राज्य सरकारने मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवण्यासाठी विशेष अधिवेशन बोलवावे अशी मागणी लोकप्रतिनिधींनी विधानसभा अध्यक्षांकडे निवेदनाद्वारे केली आहे। दरम्यान जिल्ह्यातील बहुतांशी गावांमध्ये लाक्षणिक उपोषण, कॅन्डल मार्च आणि मशाल मोर्चाही काढण्यात आला। सांगली येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर सुरू असलेल्या मराठा आरक्षणाला पाठिंबा देत त्यांनी 1 दिवसाचं लाक्षणिक उपोषण केलं। आरक्षणाबाबत विधानसभा अध्यक्षांना पत्र पाठवण्यात आले। खासदार संजय काका पाटील, आमदार अनिल बाबर, मानसिंगराव नाईक, विश्वजित कदम, अरुणाना लाड, सुमनताई पाटील, विक्रमसिंग सावंत यांनी पत्र पाठवलं। मराठा समाजातर्फे डॉक्टर संजय पाटील, प्रशांत भोसले, अमोल गोटखिंडे, राजकुमार चव्हाण आदी सहभागी झाले। मराठा समाजातील मान्यवरांनी जिल्हाधिकारी कार्यालयात रविवारी कालवा समितीच्या बैठकीला लोकप्रतिनिधींना धारेवर धरलं होतं। मराठा आरक्षणासाठी राजीनामा द्या अशी मागणी केली होती। यावर नेत्यांनी लाक्षणिक उपोषण करू आणि 1 दिवसाच्या अधिवेशनाची मागणी करू असं सांगितलं होतं। त्यानुसार सोमवारी नेत्यांनी हजेरी लावली। मी मराठा लिहिलेल्या पांढऱ्या टोप्या घालून ते सहभागी झाले। खासदार संजय पाटील, आमदार विश्वजित कदम यांनी भगवे उपरण घेतलं। आरक्षण आमच्या हक्काचं अशाही घोषणा देण्यात आल्या। मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणी संदर्भामध्ये आम्ही सगळे बरोबर आहे, पण काल आपल्यातले प्रमुख जी कृती समिती आहे, काम करणारी मंडळी आहेत, त्यांनी सांगितलं की 1 दिवस आमच्याबरोबर या, उपोषणाला पाठिंबा द्या, 1 दिवसाचं अधिवेशन घेण्यासाठी तुम्ही सगळ्यांनी पत्र द्या। त्या पद्धतीनं ती मागणी निश्चितपणानं त्यांची योग्य आहे। समाजाच्या आरक्षणाच्या संदर्भामध्ये जी भूमिका घेतलेली आहे ती राज्य सरकारनं तात्काळ लवकरात लवकर या समाजाला आरक्षण द्यावं, या मागणीसाठी पाठिंबा देण्यासाठी, त्यामध्ये सक्रिय होण्यासाठी आम्ही सगळे लोकप्रतिनिधी विविध पक्षांचे, विविध समाजाचे या ठिकाणी आलेलो आहोत। मनोज जरांगे पाटलांनी आत्ताच 15-20 मिनिटापूर्वी मला समजलं की गावातल्या लोकांनी आग्रह केल्यामुळं पाणी पिण्याच्या दृष्टिकोनातून त्यांनी ती मागणी मान्य केली। बैठक चालू आहे, उपसमितीची बैठक चालू आहे, सकाळी आयोगांच्या बैठका सुरू होत्या, तेव्हा त्याच्यामध्ये राज्य सरकारवर आणि केंद्र सरकारवर निश्चितपणानं आम्ही सगळे मिळून त्यांना आग्रहाची भूमिका घ्यायला भाग पाडू की या समाजाला आणि विविध समाजांच्या ज्या मागण्या आहेत त्याही बाबतीमध्ये आम्ही आरक्षण देण्याच्या संदर्भामध्ये निश्चितपणानं आग्रही भूमिका घेऊ, ही ग्वाही या निमित्तानं देतो। या सगळ्या प्रकरणामध्ये आपण पाहिलं तर हे निर्णय आता लवकर होणं गरजेचं आहे। कुठल्याही समाजाला त्याचं आरक्षण धनगर समाजाने मागितलेलं आहे, बाकीच्या समाजांचं आहे, त्या बाबतीमध्ये निश्चितपणानं त्याही मागण्या पूर्ण करण्याच्या दृष्टिकोनातून सरकारनं प्रयत्न करावेत। आज आपण मराठा सकल समाजाच्या या मागणीसाठी, आरक्षणाच्या मागणीसाठी इथं आलो आहे, तेव्हा या समाजाच्या मागणीसाठी आम्ही सगळे आग्रही राहून राज्य सरकार आणि केंद्र सरकार यांच्यावर निश्चितपणानं आग्रहाची भूमिका घ्यायला भाग पाडू, हा विश्वास या निमित्तानं देतो। सांगली जिल्ह्यातील आम्ही लोकसभा आणि विधानसभेचे सदस्य हे आम्ही नेहमीच सांगली जिल्ह्यातील व महाराष्ट्राच्या सर्व मराठा बांधवांच्या सोबत खंबीरपणे उभे राहिलेलो आहोत। इतिहास त्याला साक्ष आहे आणि दुर्दैवाने गेल्या काही महिन्यांपासून जी परिस्थिती उद्भवली आहे आणि मराठा समाजाचे आमचे एक सर्वसामान्य कुटुंबातील, शेतकरी कुटुंबातील एक जालन्यातील आमचे कार्यकर्ते, आमचे सहकारी बंधू मनोज जरांगे पाटील यांनी जे मराठा आरक्षणासाठी जो काही लढा पुकारलेला आहे त्या लढ्याच्या बाबतीतसुद्धा आज आम्ही सांगली जिल्ह्यातले सर्व लोक एकत्रित येऊन आम्ही इथे मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा देण्याकरता सर्व लोकप्रतिनिधी आणि सकल मराठा मोर्चाचे कार्यकर्ते आम्ही एकत्रित येऊन 1 दिवसाचं लाक्षणिक उपोषण या ठिकाणी आम्ही त्याच्याकरता बसलेलो आहोत। मनोज जरांगे पाटील यांना तर जाहीर पाठिंबा आमचा आहेच, त्याचबरोबर महाराष्ट्रातील तमाम आमच्या मराठा बांधवांना त्यांच्या आरक्षणाच्या लढाईसाठी आमचा पाठिंबा आहे। कुठल्याही बाबतीमध्ये ओबीसी समाजाच्या ह्या आरक्षणाला धक्का न लागता मराठा समाजातल्या बांधवांना हा न्याय
तातडीने राज्य सरकारने व केंद्र सरकारने जातीने लक्ष घालून या ठिकाणी आमच्या बांधवांना न्याय दिला पाहिजे ही आमची ठाम भूमिका आहे. आणि हा मराठा बांधवांना न्याय मिळेपर्यंत आमचा हा लढा आमचे बंधू मनोज जरांगे पाटील यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून आम्ही तो करत राहू. सांगली जिल्ह्यातील आणि महाराष्ट्रातल्या आमच्या मराठा बांधवांच्या सोबत खंबीरपणे उभे राहून करत राहू. प्रमाणपत्र तातडीनं दिलं जाईल असंही मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं. नाही, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथराव शिंदे साहेबांनी हीच घोषणा माझ्या माहितीने 1 महिन्यापूर्वी केली होती. या बाबतीत मला कळत नाही सरकार दिरंगाई का करत आहे. आज एकीकडे मराठा समाजातल्या बांधवांचा मराठा आरक्षणाच्या संदर्भात संयम आज सुटायला लागलेला आहे. नाईलाजाने या ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी घटना घडत चाललेल्या आहेत. तरुण पिढी आज हा विषय भावनावश त्या बाबतीत झालेली आहे आणि याचं संपूर्ण गांभीर्याचं दखल घेऊन मराठा समाजातल्या बांधवांना न्याय देण्याकरता मुख्यमंत्र्यांनी तातडीने दिल्लीत एक बैठक घ्यावी. कारण नुसतं महाराष्ट्रात बैठका घेऊन हा प्रश्न सुटणार नाही. मंत्रिमंडळ जे काही कॅबिनेट आहे त्याची बैठक घ्यावी. एकमुखाने एक दिलाने ह्या बाबतीत त्यांनी आरक्षणाच्या बाबतीत ठोस भूमिका घ्यावी आणि हा निर्णय जाहीर करावा. कुणबी प्रमाणपत्र हे विदर्भातल्या आणि मराठवाड्यातल्या आमच्या बांधवांना काही ठिकाणी हे पहिल्यापासून उपलब्ध आहे, परंतु काही लोक आजही त्या तांत्रिक काही कायद्याच्या चौकटीत अडचणीमुळे त्याच्यापासून वंचित आहेत. पण हा काही विषय महाराष्ट्रातल्या तमाम मराठा बांधवांचा आहे. त्याला काही कुठला प्रांतवाद करून उपयोग नाही आणि म्हणून प्रत्येक महाराष्ट्रातल्या जिल्ह्यातील जो काही मराठा समाजातला बांधव असेल त्याला आरक्षणाबाबतीत राज्य सरकारने ठोस भूमिका घ्यावी. त्याच्यावर आता चुकीची काहीतरी दिशाभूल करून चुकीचं काहीतरी नुसतं वेळ हाणून नेण्यात आता अर्थ नाही.